तर बघणाऱ्यांना बघू शकता संविधान बरोबर चाललोय त्याच्या शूटला. रील शूट आहे, सिनेमॅटिक शूट आहे. तर त्यानं माझं काम बघून इम्प्रेस झाला आणि मला म्हणला तू माझं शूट कर. तर संभाजीनगरमधलं पहिलं काम भेटलं आहे आपल्याला सिनेमॅटिक शूटचं. तर जाऊया आता. गेटर कुठं आहे? तर गेटर वगैरे घेऊन आलाय सगळं नाही का. तर आता मस्तपैकी शूट करणार आहे आणि मी ड्रेसिंग पण भारी केली नाही का दोघांनी. ते शर्ट कोणतं आहे? ब्रँड चेक करून घेऊ. ब्रँड असू दे ना, पण ब्रँड बघून घेऊ. जरा प्रेस केला असतं तर अजून छान वाटलं असतं. तर ठीक आहे, चाललोय आता आपण शूटला. तर कुठे जायचं आहे आपल्याला? आपण जातो आता सातारा परिसर. वी आर गोइंग टू सातारा परिसर फॉर गिटार म्हणजे शूट. मिनी सातारा का? या हा. इट्स अ मिनी म्हणजे इकडे पण मिनी सातारा, मिनी पंढरपूर आहे. या. तर आता मिनी साताराला चाललोय आपण. तर जाऊया, लोकेशन बघूया आणि शूट करूयात. त्याआधी पोटा पाण्याचं बघूया, नाश्ता वगैरे करूया. ऑफकोर्स हां. तर बघणाऱ्यांना बघू शकता चिकन बिर्याणी आणि चिकन मसाला मागवलाय. तर संविधानच्या आवडतं हॉटेल आहे नाही का, हॉटेल सवेरा. तर बिर्याणी टेस्ट केली, बिर्याणी एक नंबर आहे. तर जेवण करून भेटू. ओके. स्टिंग घेतलंय आपण लय दिवसातनं आणि आता चाललोय लोकेशनवरती संविधानचं शूट करायला. तर जाऊया शूटवरती आणि संविधानचं शूट करूया. ओके. तर मी असं जाणवू देत नाही का, पण कशा प्रकारची काळजी घेते ते बघा फक्त. या सागी दादा या येस, आय कमिंग. तर बघणाऱ्यांना बघू शकता संभाजीनगरवाल्यांनी ह्याला सातारा परिसर असं नाव का दिले. इकडचा भाग सगळा डोंगर भाग आहे नाही का, त्यामुळं ह्याला सातारा परिसर असं नाव दिले. तर मस्त वाटलं इकडे येऊन. तुम्ही पण बघू शकता नाही का. आणि इथं संविधानचं पॅकअप झालं आहे मस्तपैकी आता. तर काय म्हणू इच्छितोय संविधान? काय नाही, तो पुढच्या वेळेस नाराज नको फक्त. ॲक्च्युली दिस शूट इज सो ऑसम. आणि मराठीत मला बोलू असं शकतोय वाटतं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या सांगोल्याचे जेवढे ऑर्डर असतील आणि जेवढे शूटचे सिनेमॅटिक शूटचे जे म्युझिक शूट्स असतील, व्हिडिओ शूट्स असतील, मी एक आय हार्टली रिक्वेस्ट की तुम्ही सॅगीला सगळे काही ऑर्डर देऊ शकता, कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता, प्रोजेक्ट्स देऊ शकता. कारण तो एवढा ऑसम आणि एवढा डेडिकेशननी करतो ना, तो चिडतो पण इट्स ओके, काय प्रॉब्लेम. अरे चिडणारच दादा, मी तुझे 20 टेक्स घेतलेत ना. तर बघणाऱ्यांना बघू शकता संविधानचं शूट करून आता आपण डायरेक्ट करंदाच्या स्टुडिओला आलोय. करंदाचं काम करत आहे आणि दिदीनं आपल्याला कॉफी केली. ही करंदाची कॉफी नाही का, पण करंदाजानं शुगर सोडल्यामुळं करंदाची कॉफी माझी झाली. तर स्टारबक्सचा फील घ्यायला लागलो मी नाही का दादा. ॲम्बेसेडरला असं करायला लागते, म्हणजे प्रॉपर केली कॉफी नाही का. ती मग काय म्हणली, मी शिकले म्हणली ना कॉफी आता प्रॉपर बनव. एक्सलेंट, थँक्यू दीदी. ओके. अच्छा. अरे ब्लॉग काढ दे ना भाई, ही आपली मेमोरीज राहतील तेवढी. कसं सेव्ह केलं तर काय केलं तर तो ब्लॉग करतो का तर तू नुसता चला नंतर डब करतो रिडब, असं लाईफ आहे त्यासारखं. त्या पोराकडून एक गोष्ट शिकण्यासारखी की तो लाईव्ह सगळं करतो. डबिंग बिबिंग काहीच लफडा नसतो. तर बघणाऱ्यांना बघू शकता प्रोझोन मॉलला आलतो आपण संभाजीनगरमध्ये. तर एक गाण्याचं काम झालं नाही का माझ्याकडनं करंदाजाचं. तर त्याचे रेव्हेन्यू म्हणून करंदाजाला माझ्याकडून त्या कामाचे पैसे भेटले, त्यामुळं मला कपडे घ्यायला आलाय. पहिला शर्ट आहे, अजून शॉपिंग करायची. ओके. तर तो घेऊन गेले म्हणून तू वागवू नको. सॉरी, ट्रायलला गेलं तू पण ह्या विषयी दिलं, ते बंद व्हायला लागले व्हिडिओ. तर हे कॉर्डिनेशन घेतले आणि आपण मॅक्समधनं लाल शर्ट घेतलेला. काही विषय नाही, जाऊ दे. माझ्याकडनं एकदा तुझ्यासाठी देईल शॉप. थँक्यू ब्रो. थोडं नाही ना पडलं दादा तुझं, वाटू राहिलं मला थोडं नाही पडलं, काहीच विषय नाही. तुझ्यासाठी 4-5 हजार रुपये गोष्ट मोठी गोष्ट आहे का. थँक्यू दादा, थँक्यू. ओके. हा, भाऊनं कपडे घेऊन दिली मला नाही का. तर धन्यवाद दादा शॉपिंग करून दिल्याबद्दल. मोस्ट वेलकम. काय खंत नसावी ना तुम्हाला? काहीच करणार अजिबात करणार नसतं.
अरे आज आलेला पैसा शॅगी तुझ्या हक्काचा आहे सगळं. हो का? 5-10 हजार रुपये मोठी रक्कम नाहीये ती. 5-10 हजार म्हणू नको, 5,000 म्हणू नको. ठीक आहे 5,000 रुपये मोठी अजून रक्कम नाहीये तुझ्या. 5 शिल्लक आहेत, पण 5चा चांगला उपयोग करूया आपण. शॉपिंग वगैरे काय नको. तुझे 5 कुठल्या तरी वरती गोष्ट आहे. हां ओके. तर भेटूया. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता दीपक दादाचा बर्थडे आज. तर दीपक 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 हॅपी चला हा